गंगापूर प्रकल्पावरील परमपूज्य शांतिगिरी पाणी वाटप संस्था नारायणगाव खेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक या संस्थेची निवडणूक पार पडली। चेअरमनपदी नारायण कचरू संगमनेरे आणि व्हाईस चेअरमन विठ्ठल शंकर बुरके व सचिव अनिल निवृत्ती आवारे यांची निवड झाली। निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अभियंता नारायण डावरे, कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक येथील सोनल सहाने, सिंचन शाखा क्रमांक 3 खेरवाडीतील अधिकारी निकिता कुऱ्हाडे, कर्मचारी गौतमी वाहुळ, सागर जाधव, हर्षदा कुठेर, नाना रिकामे, संजय जाधव इत्यादी कर्मचारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच बिनविरोधी निवडणूक झाली असून आज चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचिव पदाची निवड करण्यात आली। तसेच सर्व संचालकांचा सत्कार करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। वेणुबाई आवारे, पुंजराम आवारे, तानाजी संगमनेरे, भीमाबाई संगमनेरे, काशीनाथ संगमनेरे, भास्कर जाधव, बाळू उगल, मोतीराम पवार, तानाजी संगमनेरे, नारायण संगमनेरे, भीमाबाई संगमनेरे, काशीनाथ संगमनेरे, भास्कर जाधव, बाळू उगले, मोतीराम पवार, लक्ष्मीबाई संगमनेरे इत्यादी संचालकांना तसेच संस्थेचे संस्थापक प्रभाकर बुरके, माजी चेअरमन रामदास आवारे, माजी मानस सचिव सुरेश संगमनेरे, तावा तटकालवा जलसंपदा विभागचे उपअभियंता आदरणीय डावरे साहेब, या ठिकाणी उपस्थित वाघावकर रावसाहेब, गौतमी जाधव मॅडम असतील, पाटकरी आमचे रिकामे नाना असतील। तर परमपूज्य शांतिगिरी पाणी वापर संस्थेची जी काही निवडणूक आहे ही प्रक्रिया होत असताना ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दाखल केले त्यातील बहुतांश उमेदवारांनी मनाचा मोठेपणा करून या ठिकाणी माघारी घेतल्या। त्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध निवडणूक होण्याची सोपी झाली आणि जे नवनिर्वाचित संचालक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत, ज्या साहेबांनी या ठिकाणी घोषित केलेले आहेत, त्यांच्यामध्ये काम करण्याचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। या संस्थेने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत व्यवस्थित पाणी त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी यापुढे कार्यभार करायचा आहे व कोणीही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये याचा देखील त्या ठिकाणी काळजी घेतील। मी नवनिर्वाचित सर्व संचालकांचे माझ्या वतीने या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो आणि साहेबांनी, डावकरे साहेब जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, यांनी पण अतिशय पारदर्शक अशी ही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली। त्यामध्ये त्यांना गौतमी जाधव मॅडम यांचं, रिकामे नाना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं जे काही सहकार्य लाभलं त्यांचे देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी नाशिक डावा तटकालवा उपविभागाचे श्री अभियंता डावरे साहेब, वाघावकर रावसाहेब, तसेच आमच्या गौतमी मॅडम, रिकामे नाना या सर्वांच्या मेहनतीनं जी बिनविरोध पाणी वापर संस्थेची निवडणूक झाली आणि ती आमच्या जे माघार घेणारे उमेदवार आहेत त्यांच्या सहकार्यानं पार पडली। त्याबद्दल प्रथमतः ज्यांनी माघार घेतली त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो। दुसरं असं की ही निवड झाल्यानंतर संचालकानं श्री नारायण कचरू संगमनेरे यांची चेअरमनपदी निवड केली व श्री अनुभवी विठ्ठलराव शंकरराव बुरके यांची व्हाईस चेअरमनपदी निवड केली। त्याचबरोबर माझी सचिवपदी निवड केली। या संस्थेच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवणं ही आमच्या संस्थेच्या सर्व नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची, चेअरमन, व्हाईस चेअरमन असेल, सचिव म्हणून मी सर्वांची जबाबदारी राहील। तसेच आज पाण्याची अशी भीषण अवस्था असताना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवणं आणि पाण्याची जास्तीत जास्त बचत कशी होईल आणि संस्था या माध्यमातून कशी जास्तीत जास्त नफ्यात येईल हाच आमच्या संस्थेचा महत्त्वाचा दृष्टिकोन असेल आणि संस्थेच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून जनहित कसं जोपासलं जाईल मोठ्या प्रमाणावर हा आमचा सर्वात मोठा उद्देश आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी आपली सिंचन शाखा खेरवाडी येथील पाणी वापर संस्था शांतिगिरी या संस्थेची निवडणूक आपण प्रक्रिया पार पाडली आहे। सर्व सभासदांनी आपण 12 सभासद निवडलेले आहे। तर ते 12 सभासद जे आहे आपण बिनविरोध सगळ्यांनी निवड केली आणि सगळ्यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला। त्याबद्दल सर्वांचे मी प्रथम आभार मानतो। आमच्या या उपविभागामध्ये नाशिक डावा तटकालवा या उपविभागामध्ये सर्व
जे काही सभासद आलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यामार्फत चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सचिव यांची निवड माझ्यामार्फत करणे क्रमप्राप्त होतं. त्या अनुषंगाने मी त्यांची निवड आज सगळ्यांच्या समक्ष सगळ्यांना विचारून आणि त्यांच्याकडनं निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडून चेअरमन आपले नारायण कचरू संगमनेरे यांची निवड केलेली आहे. विठ्ठल शंकर बुरके व्हाईस चेअरमन झालेले आहे आणि अनिल निवृत्ती आवारे हे सचिव त्यांनी सगळ्यांनी सर्वानुमते मान्यता केलेली आहे. आणि शांततेत आणि मला वाटतं नाशिकमध्ये बिनविरोध ही पहिलीच निवडणूक असावी इतकी छान. आणि ही जी काही पाणी वापर संस्था आहे, ही पाणी वापर संस्था खूप वर्षापासून त्यांचे संस्थापक जे आहे बुरके नाना, तर त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. आमच्या शाखा कार्यालयातील निकिता कुराडे मॅडम असतील, गौतमी वागुळ मॅडम असतील, रिकामी नाना असतील व जाधव भाऊसाहेब हे सर्व कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे योगदान लाभले. त्यानंतर आपले वकील साहेब असतील, सभापती साहेब असतील, त्यांचे सगळ्यांचे खूप खूप मार्गदर्शन लागले. संगमनेरे असतील त्यांचे पण, त्याबद्दल सर्वांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि अभिनंदन करतो सर्वांचे, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सचिव. धन्यवाद. यांना प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आले. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.